मध्यरात्र उलटून गेली होती. म्हणूनच मार्कंडराव आपली हातगाडी घेऊन पटापट चालले होते. मार्कंडराव परिस्थितीने अतिशय गरीब होते. रोज चणे, शेंगदाणे, कैऱ्या, बोरं यासारखे विविध प्रकार ते आपल्या हातगाडीवरून बाजारात विकायला न्यायचे आणि जेमतेम पोटापुरतेच कमवायचे. पण आज त्यांचा धंदा चांगला झाला होता, त्यामुळे ते अतिशय खुश होते. ते एका गावामध्ये राहत होते. ते दररोज रात्री 8-8:30 वाजता आपल्या घरी जायला निघायचे आणि अर्ध्या तासातच आपल्या घरीही पोहोचायचे. बाजारापासून त्यांचे घर अर्ध्या तासाच्या अंतरावरती होते, पण बाजारापासून त्यांच्या गावापर्यंत जाण्याचा रस्ता मात्र अतिशय सुनसान होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल होते, तसेच कुठलीही घरे पण नव्हती. त्यांच्या गाडीवरती असलेल्या कंदिलाच्या प्रकाशात त्यांना समोरचा रस्ता दिसत होता, नाहीतर संपूर्ण रस्त्यावरती काळोख होता. ते नेहमीच या रस्त्यावरून जायचे, त्यामुळे त्यांना कधीच कशाचीही भीती वाटली नाही, किंवा भीती हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भूत, प्रेत, पिशाच अशा गोष्टी तर ते अजिबात मानत नव्हते. एवढेच काय तर त्यांचा देवावरही अजिबात विश्वास नव्हता. देवाला ते फक्त एका दगडाची मूर्ती असे मानत असत. पण त्यांना हे माहीत नव्हते की लवकरच त्यांचा हा दृष्टिकोन बदलणार होता. गाडी ढकलून ढकलून ते आता अतिशय थकले होते. त्यात उन्हाळ्याचे दिवस होते आणि आज त्यांना खूप उशीरही झाला होता, त्यामुळे त्यांचा तहानेने घसा कोरडा पडला होता. तसेच भूकही खूप लागली होती. ते आज जास्त वेळ थांबले असल्यामुळे त्यांच्याकडचे पिण्याचे पाणीही संपले होते. त्यामुळे रस्त्यामध्ये कुठेतरी पिण्याचे पाणी मिळाले तर बरे होईल असा विचार करत ते चालले होते. पण त्यांना माहिती होते की या रस्त्यावर त्यांना कुठेच पाणी मिळणार नाही. तरीही त्यांच्या मनात अंधुकशी अशी आशा होती. आता ते अर्ध्या रस्त्यावरती आले असताना अचानक त्यांनी समोर जे दृश्य पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. कारण त्या सुनसान रस्त्यावरती त्यांना रस्त्याच्या कडेला लागून चक्क एक घर दिसले. ते एवढी वर्ष या रस्त्यावरून प्रवास करत होते, पण त्यांना एवढ्या वर्षात त्या रस्त्यावरती त्यांना कधीच कुठलेही घर दिसले नाही. तेव्हा अचानक एका रात्रीत तिथे घर आले कसे? पण तहानेने त्यांचा घसा व्याकुळ झाला होता आणि भूकही लागली होती, त्यामुळे निदान पाणी पिऊन तरी आपण पोट भरूया. त्यांना माहिती होते की एवढ्या रात्री त्यांची हातगाडी कोणीही चोरून नेणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यांची हातगाडी रस्त्यावरच ठेवली आणि मग ते त्या घराच्या दिशेने निघाले. त्यानंतर ते त्या घराचा दरवाजा ठोकायला जाणार एवढ्यात अचानक कोणीतरी घराचा दरवाजाच उघडला आणि त्या दरवाजातून एक माणूस बाहेर आला. तो मार्कंडरावांकडे बघून म्हणाला, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. ते ऐकून मार्कंडराव गोंधळले. ते विचार करत होते की याला कसं कळलं की मी येणार आहे. एवढ्यात तो माणूस त्यांच्याकडे बघून म्हणाला, अहो विचार कसला करताय, आत या. त्यानंतर मार्कंडरावांनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितले तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरती एक विचित्र असे हास्य होते. पण मार्कंडरावांना तहानही खूप लागली होती, म्हणून ते त्याला नाही म्हणू शकले नाही. त्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही आणि लगेचच ते घरामध्ये शिरले. ते घरामध्ये शिरताक्षणी त्यांना आश्चर्याचा आणखी एक धक्काच बसला. कारण त्या घराच्या आतमध्ये एक भले मोठे टेबल मांडले होते. त्या टेबलावरती शेकडो अशी विविध प्रकारची पंचपक्वान्ने, तसेच असे खाद्यपदार्थ की जे त्यांनी उभ्या आयुष्यात बघितले नव्हते, असे खाद्यपदार्थ त्या टेबलावरती मांडलेले होते. त्यानंतर मार्कंडराव तिथल्या खुर्चीवरती बसायला जाणार एवढ्यात त्यांची लक्ष टेबलाच्या दुसरीकडे गेले. तिथे एक वयस्कर स्त्री आणि एक तरुण मुलगा बसला होता. त्यानंतर त्यांनी अंदाज केला की ती स्त्री बहुतेक त्या माणसाची पत्नी असावी आणि तो तरुण त्याचाच मुलगा असावा. त्यानंतर ते दोघेही मार्कंडरावांकडे बघून विक्षिप्तपणे हसले. आता मार्कंडराव त्या खुर्चीवरती बसणार एवढ्यात त्यांच्यावर असलेला तो माणूस रागाने जोरात ओरडला आणि त्यांना म्हणाला, हे तुम्ही काय करताय? ते ऐकल्यानंतर मार्कंडराव घाबरून खुर्चीवरून उठले आणि त्यांना म्हणाले, काय झालं? मी खूप दमलो आहे हो, मला तहानही खूप लागली आहे, म्हणून थोडा वेळ जरा बसलो होतो एवढंच. त्यांचे ते बोलणे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले आणि मग तो शांत झाला आणि मग प्रेमाने मार्कंडराव यांना म्हणाला, मला माफ करा,
मला माहिती आहे तुम्ही खूप दमलेले आहात आणि तुम्हाला खूप तहानही लागली आहे. मी तुम्हाला प्यायला पाणीही आणून देतो, पण त्याच्या आधी तुम्ही बाथरूममध्ये जाऊन स्वच्छपैकी आंघोळ करून घ्या, म्हणजे तुम्हालाही बरे वाटेल. तोपर्यंत पाण्याबरोबर तुम्हाला गरमागरम जेवणही मिळेल. आम्हीही आता जेवायलाच बसत होतो, एवढ्यात तुम्ही आलात. प्लीज जा आणि लवकर आंघोळ करून घ्या. बाथरूम तिथे आहे. त्यानंतर त्या माणसाची बायको आणि मुलगा दोघेही त्यांना आंघोळ करण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा मात्र मार्कंडरावांचा नाईलाज झाला आणि मग ते लगेचच बाथरूममध्ये गेले. पण मार्कंडरावांचा तहानेने घसा एवढा कोरडा पडला होता की त्यांनी फक्त आपले हात तेवढे धुतले आणि मग लगेचच ते बाहेर आले. ते बाहेर आल्यानंतर त्या माणसाने लगेच त्याने विचारले, तुम्ही आंघोळ केली ना? तेव्हा मार्कंडराव त्याला म्हणाले, हो हो केली ना. मार्कंडरावांना आता हे सर्व काही विचित्र वाटत होते. पाण्याचा आणि आंघोळीचा काय संबंध, असा ते विचार करत होते. पण काय करणार, त्यांचाही नाईलाज होता, कारण त्यांना तहानही खूप लागली होती. त्यानंतर मार्कंडरावांनी जेव्हा सांगितले की ते आंघोळ करून आले, ते ऐकल्यानंतर मात्र त्या माणसाच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या चेहऱ्यावरती एक विचित्र असे हास्य उमटले. आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, हे बघा, आम्हीही आता जेवायलाच बसवतो, एवढ्यात तुम्ही आलात. तेव्हा हे आधी पाणी घ्या आणि टेबलावरती जे पदार्थ ठेवले आहेत ते सर्व काही तुमच्यासाठीच आहे. किंवा तुम्हाला जे आवडेल ते खा, अजिबात लाजू नका. मार्कंडराव मात्र नको नको म्हणत होते. ते त्याला सांगत होते, मला फक्त प्यायला पाणीच पाहिजे. आता रात्री खूप झाली, मला घरी जायला उशीर होतोय. माझी बायको आणि मुले वाट बघत असतील. त्यांनी त्या माणसाला आणि त्याच्या बायको आणि मुलाला हे सांगण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांनी काहीच ऐकले नाही. त्यांनी जबरदस्ती त्यांना तिथे बसवले. त्यानंतर मार्कंडरावांना त्यांनी जेवायला सुरुवात करायला सांगितली. त्यानंतर ते तिघेही जेवू लागले. पण जेवायला बसण्याच्या आधी मार्कंडरावांना एक सवय होती. त्यांचा जरी देवावरती विश्वास नसला तरी त्यांच्या आईवडिलांच्या एका आज्ञेचे ते नेहमी पालन करत. ते जेवायला बसण्याच्या आधी नेहमी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करत आणि मगच जेवायला सुरुवात करत. आजही त्यांनी तसेच केले आणि त्यांनी हात जोडले आणि मग मनात कुलदेवतेचे स्मरण केले. त्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली. कारण मगाशी जे घर त्यांना सुंदर दिसत होते ते घर अचानक बदलले होते. ते आता जीर्ण आणि पडीक झालेले होते. त्या घराच्या सर्व भिंतीवरती कोइष्टिके पसरली होती. असे वाटत होते की ते घर वर्षानुवर्षांपासून बंद होते. त्यानंतर त्यांचे लक्ष समोरच्या टेबलावरती गेले आणि त्यांनी जे बघितले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांची भीतीने हातपाय थरथरू लागले. कारण थोड्या वेळापूर्वी ज्या भांड्यामध्ये पंचपक्वान्न ठेवले होते त्या भांड्यातले सर्व पदार्थ अचानक नाहीसे झाले होते. त्याऐवजी त्यांना त्या भांड्यांमध्ये मानवाच्या प्रत्येक शरीराची तुकडे, तसेच माणसाची मुंडकी, तसेच त्यांची आतडीही त्यांना त्या टेबलावरच्या भांड्यांमध्ये दिसत होती. त्यानंतर त्यांनी आपला पिण्याचा ग्लास बघितला तेव्हा त्यांना आणखीनच धक्का बसला. कारण त्यात पाणी नव्हते, तर तो ग्लास चक्क रक्ताने भरलेला होता. त्यानंतर मग घाबरतच त्यांनी त्या तिघांकडे बघितले तेव्हा त्याची भीतीने बोबडीच वळली. कारण त्या तिघांचे मगाशी असलेले मानवी चेहरे आता मेणासारखे बिथरत होते आणि आता त्यांचे खरे विचित्र आणि भयानक चेहरे आता त्यांना दिसू लागले होते. त्यांना कळले होते की ती माणसे नव्हती तर ती पिशाचे होती. ते बघून ते अतिशय घाबरले आणि त्यांनी तिथून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उठताच येत नव्हते. असे वाटत होते की त्यांचे हातपाय कोणीतरी खालून पकडले असावेत. त्यानंतर त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते खुर्चीवरून खाली पडले. त्यानंतर त्यांच्या खिशातले सर्व पैसेही खाली पडले. त्या आवाजाने ती तिघेही पिशाची उठली आणि त्यांच्या पाठून येऊ लागली. त्यानंतर ते मार्कंडरावांना म्हणाले, तू आता इथून जाऊ शकत नाही. तू आमची शिकार आहेस. तुला आम्ही काही आता सोडणार नाही. तुझ्या शरीराचे लचके तोडून आम्ही तुला ठार मारणार. असे म्हणून त्यातील एक नरपिशाच त्यांच्या जवळ आले. ते पाहून मार्कंडरावांनी आपले डोळे मिटले. त्यांना आता कळले होते आता ते आपल्याला ठार मारणार. पण जेव्हा त्या नरपिशाच्याने मार्कंडरावांच्या शरीराला हात लावला तेव्हा त्याला जोरात झटका बसला आणि ते नरपिशाच्या जोरात ओरडले आणि त्यानंतर रागाने त्याला म्हणाले, तू आमच्याशी खोटं का बोललास?
तू आमच्याशी खोटा का बोललास? तू आंघोळ का केली नाहीस? असे म्हणत त्या नरपिशाच्याचा आवाज आणखीनच भयानक झाला. आता ते नरपिशाचे आपल्याला पकडत नाही हे पाहून मार्कंडराव पटकन उठले आणि धावतच घराच्या बाहेर आले. आणि मग रस्त्याच्या कडेला असलेली आपली हातगाडी घेऊन ते जीवाच्या आकांताने आपल्या गावाच्या दिशेने धावू लागले. असे बराच वेळ ते धावत होते. त्यानंतर त्यांनी हळूच पाठी बघितले तर त्यांना धक्काच बसला. कारण मगाशी रस्त्याच्या कडेला असलेले ते सुंदर घर आता नाहीसे झाले होते आणि ती तीन नरपिशाचे त्यांचा पाठलाग करत होते. आज कधी नव्हे तो मार्कंडरावांचा देवावरती विश्वास बसला होता. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचे आणि देवाचे नाव घेत ते आपल्या घरी पोचले. त्यांच्या घराच्या दारातच त्यांची बायका मुले त्यांचीच वाट बघत होती. त्यानंतर त्यांनी त्या सर्वांना आतमध्ये पिटाळले आणि मग घराचा दरवाजा त्यांनी लगेचच बंद केला. त्यांना असे घाबरलेले बघून त्यांच्या बायको आणि मुलांनाही धक्का बसला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या बायकोने त्यांना विचारले की काय झाले, तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? पण त्यांनी आपल्या पत्नीला काहीच सांगितले नाही. त्यानंतर ते काही न खाता पिता तसेच झोपून गेले. दररोज सकाळी ते लवकर उठायचे, पण आज दुपार झाली तरी ते उठण्याचे नावच घेत नव्हते. ते पाहून त्यांच्या पत्नीलाही आश्चर्य वाटले. नंतर जेव्हा त्यांची पत्नी त्यांना उठवायला गेली आणि तिने जेव्हा त्यांच्या शरीराला हात लावला तेव्हा तिला धक्काच बसला. कारण त्यांचे सर्व शरीर कापले होते. त्यानंतर लगेचच त्यांच्या बायकोने डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना औषध दिले. दुसऱ्या दिवसापासून त्यांचा ताप गेला, तरी त्यांना फार अशक्तपणा जाणवत होता. जसं काही त्यांच्या शरीरातले सर्व रक्तच कोणीतरी शोषून घेतले आहे असे त्यांना वाटत होते. नंतर ते आपली हातगाडी घेऊन नेहमीप्रमाणे बाजारात गेले. कालचा तो भयानक प्रसंग अजूनही ते विसरले नव्हते. म्हणून देवाचे ते आभार मानत होते की कालच्या कठीण प्रसंगात त्याने त्यांना वाचवले. पण त्यांना हे माहीत नव्हते की ही तर सुरुवात होती. अजून बरेच भयानक असे त्यांच्या आयुष्यात घडायचे बाकी होते. त्यानंतर त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात वाईट घटनांचे सत्र सुरू झाले. दररोज त्यांचा एवढा धंदा व्हायचा की निदान पोटापुरती तरी त्यांना पैसा मिळायचा. पण आता हळूहळू तेही मिळायचे बंद झाले होते. म्हणजे त्यांच्याकडे गिऱ्हाईक येण्याचेही साप बंद झाले होते. ते दिवस रात्र बाजारात आपले सामान घेऊन विकायला बसत, पण का कोणास ठाऊक एकही गिऱ्हाईक त्यांच्याकडे फिरकतच नव्हते. तेच नव्हे तर नेहमीच्या गिऱ्हाईकांनी त्यांच्याकडून घेणे एकाएकी बंद केले होते. याचे त्यांना कारणच कळत नव्हते. त्यानंतर काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी एका कुकरमध्ये त्यांची पत्नी काहीतरी शिजवत होती आणि मार्कंडराव त्या कुकरजवळच उभे होते. एवढ्यात अचानक त्या कुकरचा स्फोट झाला. पण मार्कंडराव यांचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांना काहीही झाले नाही. पण त्यानंतर त्यांची प्रकृती आता बिघडू लागली होती. ते आता वेड्यासारखे वागत होते. ते तासंतास स्वतःशीच बडबड करायचे, हातवारी करत स्वतःशीच बोलत बसायचे. तसेच त्यांची तब्येतही आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. सतत ते आजारी पडत होते. त्यांच्या आजाराचे कारण डॉक्टरांनाही कळत नव्हते. ते पाहून त्यांच्या पत्नीलाही संशय आला की यांना बहुतेक काहीतरी बाहेरची बाधा वगैरे तर झाली नाही ना. त्यांच्या गावात एक देऊळ होते. त्या देवळामध्ये एक पुजारी होते. त्यांच्या पत्नीने त्या पुजाऱ्यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या विचित्र घटनाही सांगितल्या. तेव्हा ते पुजारी त्यांना म्हणाले, तुमची सगळी परिस्थिती ऐकल्यानंतर असं मला वाटतं की तुम्हाला नारायण नागबाईची पूजा करायला पाहिजे. ती फक्त एकदा पूजा करा म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल. तुमच्या पतीला लागलेल्या सर्व व्याधी आणि बाधाही दूर होतील. पण त्यासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. पण ते सर्व ऐकल्यानंतर मात्र मार्कंडरावांच्या पत्नीला धक्काच बसला. कारण पुजाऱ्यांनी जेवढे पैसे सांगितले होते तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. जिथे 2 वेळच्या जेवणाचीही मारामार आहे तिथे आपण एवढे पैसे आणणार कुठून? मग तिने असा विचार केला की आपण थोडे काही दिवस पैसे साठवूया आणि मग पैसे साठल्यानंतर ही नारायण नागबाईची पूजा करूया. त्यानंतर आणखीन काही दिवस गेले. आता मार्कंडराव यांची परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ लागली होती. त्याची तब्येत आता पहिल्यासारखी अजिबात राहिली नव्हती. त्यांचे आजार पण आता आणखीनच वाढले होते.
त्यामुळे अर्थातच डॉक्टरांची औषधेही सतत चालू होती. पण हे एवढ्यावरच थांबले नव्हते. कारण मार्कंडराव एकटे असताना घराच्या बाहेर एका दिशेकडे बोट दाखवून जोर जोरात ओरडत बसायचे, ते तिघे मला न्यायला आलेत, ते तिघे मला न्यायला आलेत, ते मला घेऊन जाणार, ते मला घेऊन जाणार. पण जेव्हा जेव्हा त्यांची पत्नी तिथे बघायची तेव्हा तिला कोणी दिसायचे नाही. त्यानंतर त्यांची पत्नी त्यांना म्हणायची, अहो बाहेर तर कोणी दिसत नाही, तुम्हाला भास होत असावे, तुमच्या आजारपणामुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळली आहे, म्हणून तुम्हाला हे सर्व काही दिसत आहेत, तुम्ही आराम करा म्हणजे सर्व काही ठीक होईल. असे म्हणून ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची. तिला वाटत होतं की त्यांच्या आजारामुळे ते असे बडबड करत असावे. ते त्यांच्या घरातल्या पाण्याचा पिण्यासाठी फक्त वापर करायचे. मार्कंडराव यांना 2 मुले होती. त्यांचा मुलगा 5-6 वर्षांचा होता आणि त्यांची मुलगी 10-12 वर्षांची होती. त्यानंतर मार्कंडराव, त्यांची पत्नी आणि त्यांची मुले हे सर्वजण मार्कंडरावांच्या सासरी गेले. मार्कंडरावांच्या पत्नीला वाटले की थोडे दिवस वातावरण बदलल्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, म्हणून ती त्यांना तिच्या माहेरी घेऊन आली होती. त्यानंतर माहेरी पोचल्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी आणि ते घरामध्ये गेले तेव्हा त्यांच्या सासूला बघून मार्कंडराव धावत तिच्याजवळ गेले आणि तिचे पाय पकडून तिला म्हणाले, आई, मला ते तिघेजण दिसत आहेत आणि ते लवकरच मला घेऊन जाणार आहेत. मी गेल्यानंतर माझ्या दोन्ही मुलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, त्यांना शिकून मोठे करा. त्यांचे बोलणे ऐकून सासूही विचारात पडली आणि मार्कंडरावांच्या बायकोला म्हणाली, अगं जावई असे का बोलत आहेत? तेव्हा मार्कंडरावांची पत्नी तिला म्हणाली, अगं काय सांगू आई, गेल्या काही दिवसांपासून ते अशीच विचित्र बडबड करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते रात्री उशिरा घरी परतले, ते आजारी पडले आणि तेव्हापासूनच ते अशीच विचित्र आणि वेड्यासारखी बडबड करत आहेत की ते मला घेऊन जाणार आहेत, ते मला घेऊन जाणार आहेत. हे ऐकून मार्कंडरावांची सासू तिला म्हणाली, अगं तू मग कुठल्या मांत्रिकाला वगैरे दाखवलं का नाहीस? तेव्हा त्यांची पत्नी तिला म्हणाली, मी आमच्या गावातले जी देव आहे ना त्यातल्या पुजाऱ्यांना दाखवलं. मी सांगितले की तुम्हाला पितृदोष आहे, तो दोष दूर करण्यासाठी तुम्हाला नारायण नागबाईची पूजा करावी लागेल आणि त्यासाठी बराच खर्च लागेल. पण तुला तर आमची परिस्थिती माहितीच आहे आणि त्यात हे कामालाही आता जात नाहीत. त्यामुळे मी असे ठरवले की थोडे पैसे साठवून आणि जेव्हा पूर्ण पैसे साठतील तेव्हा मी ती पूजा करेन. त्यानंतर त्यांची सासू तिला म्हणाली, ठीक आहे, पण तोपर्यंत नीट लक्ष दे जावयांकडे, त्यांना एकटं कधी सोडू नकोस. त्यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर मार्कंडराव यांचे सासरे त्यांच्या घरी आले. मार्कंडराव यांचे सासरे त्यांच्या काही मित्रांबरोबर वणी येथे गेले होते. तिथले काम झाल्यानंतर त्यांनी मग वणीच्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि मग तेथील प्रसाद घेऊन ते घरी आले होते. ज्या क्षणी मार्कंडरावांच्या सासऱ्यांनी घरामध्ये पाऊल ठेवले त्या क्षणी मार्कंडराव धावत त्यांच्याजवळ गेले आणि त्यांचा हात घट्ट पकडला आणि आनंदाने त्यांना म्हणाले, मी आता बाबांजवळच राहणार, मी आता बाबांजवळच राहणार. माझी रक्षा आता सप्तशृंगी माताच करेल, माझी देवीच माझी रक्षा करणार. त्यामुळे ते काही माझ्या जवळ येऊ शकणार नाही आणि त्यामुळे ते तिघे माझा आता काहीच वाकडा करू शकणार नाही. त्यानंतर 2 दिवस गेले. ह्या 2 दिवसात मार्कंडराव सतत त्यांच्या सासऱ्यांच्याच आजूबाजूला असायचे आणि रात्री तर त्यांच्याच बाजूला झोपायचे. त्यानंतर त्यांच्या घरी जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा मार्कंडरावांची पत्नी त्यांना म्हणाली, आता आपल्याला घरी गेलेच पाहिजे. जास्त दिवस घर बंद ठेवून उपयोग नाही, कारण तिथे चोऱ्याही भरपूर होतात. तेव्हा आजच आपण घरी निघूया. पण आपल्या पत्नीचे बोलणे ऐकल्यानंतर मार्कंडराव जोर जोरात ओरडू लागले, मी माझ्या घरी अजिबात जाणार नाही, मी माझ्या घरी अजिबात जाणार नाही. ते तिघे अजूनही तिथेच आहेत. ते तिघेही आपल्या घराच्या बाहेर माझी वाट बघत आहेत. मी जर घरी गेलो तर ते मला त्यांच्यावर घेऊन जातील. मी अजिबात जाणार नाही, मी इथून अजिबात जाणार नाही. असे म्हणून ते घरामध्ये पळाले. त्यानंतर त्यांचे सासरे मार्कंडरावांच्या बायकोला म्हणाले, अगं रात्री पण ते अशीच काहीतरी बडबड करत होते. मी तेव्हा गाढ झोपलो होतो. अचानक रात्री 2 वाजता उठले आणि त्यांनी मला उठवले आणि मग खिडकीकडे बोट दाखवून म्हणू लागले, ते तिघे खिडकीच्या बाहेरच उभे आहेत आणि ते माझ्याकडेच बघत आहेत. ते मला आता घेऊन जाणार, ते मला आता घेऊन जाणार. मी त्यांना कसेबसे शांत केले
आणि त्यांना सांगितले की हे बघा, तुम्ही अजिबात काहीच काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या बाजूला, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, तुम्ही शांतपणे झोपा, हवं तर मी जागा राहतो. असं मी सांगितल्यानंतर ते थोड्या वेळाने झोपले. त्यांचं लक्षण काही ठीक दिसत नाही. त्यानंतर मार्कंडरावांचे सासरे मार्कंडरावांच्या बायकोला म्हणाले, तू असं कर, आपल्या गावातही मोठे सिद्ध असे साधू राहतात, तू त्यांच्याकडे यांना घेऊन जा. आजपर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांच्या अडचणी दूर केल्यात, त्यांना तू जावयांना दाखव, ते नक्कीच तुला मदत करतील. पण त्याआधी जावई बापूंना आंघोळ करायला सांग, मगच आपण तिथे जाऊया. आंघोळीचे नाव ऐकल्यानंतर मात्र मार्कंडराव अतिशय घाबरले आणि ते त्यांना म्हणू लागले, हे बघा, काही झालं तरी चालेल, पण मी अजिबात आंघोळ करणार नाही, मी अजिबात आंघोळ करणार नाही. मी आंघोळ केली तर ती तिघे मला त्यांच्यावर घेऊन जातील, ते नक्कीच मला घेऊन जातील, तेव्हा मी अजिबात आंघोळ करणार नाही. मार्कंडरावचे ते बोलणे ऐकून आता त्यांच्या सासू सासऱ्यांना तसेच त्यांच्या बायकोलाही आता खात्री पटली होती की बहुतेक मार्कंडरावांना कुठला तरी मानसिक आजार झाला असावा, म्हणूनच ते असे करत असावे. त्यानंतर मार्कंडरावांच्या सासू सासऱ्यांनी तसेच त्यांच्या पत्नीनेही त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग जबरदस्तीने ते कसे बसे तयार झाले. त्यानंतर मग त्यांच्या पत्नीने त्यांना आंघोळ घातली. मग ते आंघोळ झाल्यानंतर ते आपल्या पत्नीला म्हणाले, तू मला आंघोळ घातलीस ना, आता ते मला घेऊन जाणार. त्यानंतर मार्कंडरावांची पत्नी तिच्या वडिलांना म्हणजे मार्कंडरावांच्या सासऱ्यांना म्हणाली, गेल्या 2-3 दिवसापासून यांनी आंघोळच केली नाही, पण पाण्याला स्पर्श देखील करायला ते अतिशय घाबरतात. जबरदस्तीने आंघोळ घालायला गेले तर म्हणतात की मी अजिबात आंघोळ करणार नाही, नाहीतर ते मला घेऊन जातील. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर मार्कंडराव लगेचच त्यांच्या सासऱ्यांजवळ गेले आणि त्यांचे पाय पकडून त्यांना म्हणाले, मी नको नको म्हणत असताना देखील तुम्ही मला आंघोळ घातलीत, आता ते नक्की मला देणार, ते मला नक्की देणार. मी केल्यानंतर माझ्या 2 मुलांना तुम्ही सांभाळा, माझ्या मुलीला मोठी करा, तिला चांगले शिक्षण द्या आणि तिचे एका चांगल्या ठिकाणी लग्न लावून द्या. माझ्या मुलाला पण तुम्ही खूप शिकवा, त्याला मोठा करा आणि त्यालाही चांगल्या ठिकाणी नोकरीला लावा. माझ्या पत्नीलाही तुम्ही नीट सांभाळा, हीच माझी शेवटची इच्छा आहे. त्यानंतर जेव्हा त्यांची पत्नी आणि त्यांचे सासरे त्यांना घेऊन त्या गावातल्या साधूंजवळ म्हणजेच बाबांजवळ पोचले, तेव्हा त्यांना बघता क्षणी ते बाबा अचानक उभे राहिले आणि मार्कंडरावांच्या सासऱ्यांना म्हणाले, हे बघा, याला माझ्याजवळ अजिबात आणू नका, याला कुठल्याही साध्या शक्तीने झपाटले नाहीये, तर याला एका सैतानी शक्तीने झपाटले आहे. तिचा सामना करण्याची ताकद माझ्याकडे नाहीये. तेव्हा मी या बाबतीत तुमची काहीच मदत करू शकत नाही, पण एक मात्र गोष्ट करू शकतो, मी तुम्हाला माझ्या गुरूचा पत्ता देतो, तिथे तुम्ही याला घेऊन जा, तेच तुम्हाला आता मदत करतील. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आता माहेरी तरी किती दिवस राहणार म्हणून नाईलाजाने मार्कंडरावांच्या बायकोने त्यांना त्यांच्या गावातल्या घरी आणले. पण जेव्हा मार्कंडराव त्यांच्या घराच्या बाहेर आले तेव्हा ते जोरजोरात ओरडू लागले की मी या घरात अजिबात राहणार नाही, ते इथेच उभे आहेत, ते तिघेही इथेच उभे आहेत, मी अजिबात जाणार नाही. शेवटी मग मार्कंडरावांच्या पत्नीचा नाईलाज झाला. मार्कंडरावांच्या चुलत भावाचे घर त्यांच्या घरापासून काही अंतरावरच होते. मग नाईलाजाने मार्कंडरावांच्या बायकोने त्यांना त्यांच्या चुलत भावांच्या घरी नेले. मार्कंडरावांच्या चुलत भावाला 15-16 वर्षांचा एक मुलगा होता, त्याचे नाव बाळा होते. त्यानंतर मार्कंडरावांच्या बायकोने मार्कंडरावांच्या चुलत भावाला सर्व हकीकत सांगितली. मग त्या दोघांनी मार्कंडरावांना त्यांच्या घरामध्ये कोंडून ठेवले. त्यांच्या घराला बाहेरून गुपचूप कडी लावली आणि मग मार्कंडरावांच्या चुलत भावाने त्यांच्या मुलाला म्हणजे बाळाला सांगितले, हे बघ बाळा, मी आणि तुझी काकी आणि तुझी आई गावाच्या बाहेर जे बाबा राहतात ना, त्यांच्याजवळ आम्ही जात आहोत. तोपर्यंत तू आपल्या घराकडे, विशेषतः आपल्या काकांकडे नीट लक्ष ठेव, त्यांना घराच्या बाहेर अजिबात पडू देऊ नकोस. त्या बाबांकडून आम्ही जाऊन येतो, 1 मिनिटही तुझ्या घरापासून दूर व्हायचे नाहीस, हे लक्षात ठेव. अशी त्याला सक्त ताकीद देऊन मार्कंडराव यांचे चुलत भाऊ, त्यांची पत्नी आणि मार्कंडरावांची बायको
हे तिघेही बाबांकडे निघून गेले. त्यानंतर काही वेळ गेला. थोड्या वेळाने मार्कंडराव त्या घराच्या खिडकीजवळ उभी राहिले आणि मग ते बाळाला हाका मारू लागले. त्यांचा आवाज ऐकून बाळाही त्यांच्या जवळ गेला. तेव्हा ते त्याला म्हणाले, बाळा मला खूप तहान लागली आहे रे, असा खूप कोरडा पडलाय. त्यानंतर बाळा त्यांना म्हणाला, अहो काका, घरात तर पाणी आहे ना, ते तुम्ही प्या ना. तेव्हा मार्कंडराव त्याला म्हणाले, मला घरातलं पाणी अजिबात नको आहे. कित्येक दिवसापासून मी पाण्याला स्पर्श देखील केला नाही. तू बाहेरून एखादी थंड शीतपेयाची बाटली घेऊन येशील का? बाळाला मार्कंडरावांची परिस्थिती माहिती होती. त्याला माहिती होती की आपले काका खूप आजारी आहेत. त्यालाही त्यांची ही अवस्था बघवत नव्हती. त्याला मग त्यांची दया आली. त्यांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच एक दुकान होते. मग लगेचच त्याने घराचा दरवाजा बंद आहे की नाही याची खात्री केली आणि त्यानंतर तो लगेचच दुकानाकडे गेला. त्याच्या वडिलांनीही त्याला जाताना काही खाऊचे पैसे दिले होते. त्या पैशाने त्यांनी एक शीतपेयाची बाटली विकत घेतली आणि तो ताबडतोब घरी आला. आणि जेव्हा तो बाटली देण्यासाठी त्यांच्या घराच्या खिडकीजवळ आला आणि खिडकीमधून त्याने जे दृश्य बघितले ते पाहून त्याची बोबडीच वळली. त्याच्या अंगाला थरथरून घाम फुटला होता. त्याचे सर्व शरीर थरथर कापत होते, कारण त्यांच्या घरातले दृश्यच अतिशय भयानक होते. कारण मार्कंडरावांचे शरीर छताला लटकत होते. त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला होता. त्यांच्या घरात जे पिठाचे डबे होते ते त्यांनी एकावर एक रचले होते. आणि याहून भयंकर म्हणजे त्यानंतर त्यांनी त्या डब्यांवरती घरातले सर्व देव जे लाल कपड्यामध्ये ठेवले होते, जे देव त्यांनी देवाऱ्यामध्ये ठेवले होते, त्या देवाऱ्यातल्या देवांसकट त्यांनी त्या डब्यावरती ठेवला होता. आणि ते सर्व देव तुटलेल्या अवस्थेत होते, कारण त्या देवांना मार्कंडरावांनी स्वतःच्या पायाने तुडवले होते आणि त्यांच्यावरच चढूनच त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला होता. बाळाला एक मात्र कळत नव्हते की त्यांच्या घरात असलेली रशी त्यांना मिळाली कशी, कारण त्यांनी तर एका पेटीमध्ये ठेवली होती. त्यामुळे ती मार्कंडरावांना त्या पेटीमध्ये आहे हे कळले कसे हेच त्याला कळत नव्हते. ते दृश्य बघून तो अतिशय घाबरला. त्याला काय करावे ते काहीच कळत नव्हते, म्हणून तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचे मग ते ओरडणे ऐकून गावातले सर्व लोक त्यांच्या घरासमोर जमा झाले. त्या लोकांनाही मग त्या घरातले दृश्य बघून अतिशय धक्का बसला आणि मग ते धावतच घरामध्ये गेले. त्यानंतर त्यांनी मार्कंडरावांना कसेबसे खाली उतरवले. पण आश्चर्य म्हणजे मार्कंडराव एवढे होऊन सुद्धा अजूनही जिवंत होते. ते कळल्यानंतर गावकऱ्यांनी लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. डॉक्टरांनाही मार्कंडरावांची ही अवस्था बघून धक्का बसला होता. त्यांनाही कळत नव्हते की एवढा गळफास लावून सुद्धा हा माणूस जिवंत कसा. त्यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर 2-3 तासांनी मार्कंडराव शुद्धीवर आले. पण शुद्धीवर आल्यानंतर एक विचित्र आणि भयंकर गोष्ट मात्र त्यांच्या बाबतीत घडली होती. ती म्हणजे मार्कंडराव जरी वाचले होते तरी त्यांची वाचा मात्र गेली होती. म्हणजे त्यांची बोलण्याची शक्तीच गेली होती. ते बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. जसे काही ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होते की हे मी काही स्वतःहून केले नाही, तर कोणीतरी माझ्याकडून करवून घेतले. त्यानंतर आता 2 दिवस झाले होते. या 2 दिवसात मार्कंडरावांनी पाण्याच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. तरी हॉस्पिटलचे वॉर्डबॉय जबरदस्तीने त्यांना आंघोळीला घेऊन जात आणि मग जबरदस्तीने त्यांना आंघोळ घालत. मार्कंडराव त्यांना हातवारी करून सांगण्याचा प्रयत्न करत असत की मला आंघोळ घालू नका, मला आंघोळ घालू नका, नाहीतर ते मला घेऊन जातील. पण अर्थातच वॉर्डबॉय त्यांचे काहीच ऐकत नसत आणि जबरदस्ती त्यांना आंघोळ घालत. त्यामुळे अर्थातच त्यांचाही नाईलाज झाला. त्यानंतर 2 दिवस गेले आणि आश्चर्य म्हणजे मार्कंडराव आता पूर्णपणे बरे झाले होते. पण त्यांचा आवाज मात्र परत आला होता. एवढेच त्याने दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. ते हॉस्पिटलमध्ये राहून राहून अतिशय कंटाळले होते, म्हणून ते दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार म्हणून ते अतिशय खुश होते. त्यानंतर सकाळी जेव्हा नर्स त्यांना उठवायला आली तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिची बोबडीच वळली आणि ती घाबरून जोरात ओरडली. कारण समोरचे दृश्यच असे भयंकर होते. कारण मार्कंडराव यांचे शरीर फक्त हॉस्पिटलच्या बेडवर होते. त्यांचे डोके पंख्यावरती लटकत होते, तट जमिनीवरती टपकत होते. तसेच त्यांचा बेडही रक्ताने भरलेला होता.
त्यानंतर नसचा आवाज ऐकून डॉक्टरही धावत तिथे आले. त्यांनाही ते भयंकर दृश्य बघून धक्का बसला. त्यांनाही काहीच कळत नव्हते, पण त्यांना एक मात्र कळले होते, हे मार्कंडरावांनी स्वतः केले नाहीये आणि कुठल्याही माणसाचे हे कामच नाहीये. कारण बेडपासून तो पंखा 25-30 फुटांच्या उंचीवर होता. त्यामुळे मार्कंडरावांनी स्वतःच हे केले हे शक्यच नाही. डॉक्टरांनाही ते भयंकर दृश्य बघून धक्का बसला. त्यांना कळत नव्हते की हे घडले कसे. मार्कंडरावांनी स्वतः हे करणे शक्यच नव्हते, कारण त्यांचे शरीर तर बेडवर होते आणि पंखाही बेडपासून 15-20 फुटाच्या उंचीवरती होता. मग मार्कंडराव त्या पंख्यांपर्यंत पोहोचले कसे हेच डॉक्टरांना कळत नव्हते. त्यांना आता कळले होते की हे कुठल्याही माणसाचे काम नाहीये, तर यामध्ये कुठल्या तरी अमानवीय शक्तीचा हात आहे. अखेर त्या 3 नरभक्ष पिशाच्यांनी मार्कंडरावांना त्यांच्या बरोबर नेलेच. आणि आश्चर्य म्हणजे ती अमावास्येची रात्र होती. त्यानंतर आपल्या पतीच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांची पत्नी आणि 2 मुले धावतच हॉस्पिटलमध्ये आली. फक्त त्यांच्या पत्नीलाच डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये सोडले. आणि जेव्हा ती त्या हॉस्पिटलमधल्या रूममध्ये आली, आपल्या पतीच्या शरीराची अशी अवस्था बघून तिला धक्काच बसला. ती जोर जोरात रडू लागली. आता मार्कंडरावांच्या पत्नीला फार पश्चाताप होत होता की आपण जर आपल्या पतीचे वेळीच ऐकले असते तर कदाचित त्या जिवंत असते. आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असता तर आज त्यांची ही भयानक अवस्था झालीच नसती. पण आता खूप उशीर झाला होता. त्यानंतर मार्कंडरावांच्या शरीरावरती योग्यरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना आपल्याला मार्कंडराव यांच्याच गावामध्ये राहणाऱ्या श्रीमती कमलाबाई यांनी पाठवली आहे. त्या सांगतात, मार्कंडरावांच्या मृत्यूनंतर म्हणजे त्यांचे कार्य झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची बायको आणि मुले हे रातोरात आपले राहते घर सोडून कुठेतरी निघून गेले. त्यांच्या जाण्याचे कारण मात्र कोणालाच कळले नाही. पण गावातले लोक सांगतात की मार्कंडराव यांच्या बायको आणि मुलांना दररोज मध्यरात्रीनंतर मार्कंडराव त्यांच्या घराच्या बाहेर दिसायचे आणि मग ते त्यांच्या खिडकीजवळ यायचे आणि मग जोरजोरात ओरडून त्यांना उठवायचे आणि त्यांना सांगायचे की मला सोडव, मला सोडव, मला त्यांच्यापासून मुक्त कर. जिवंतपणी तर त्यांनी मला छळलेच, पण मी मेल्यानंतरही त्यांनी मला सोडले नाही. मेल्यानंतरही ते मला आणखीनच भयंकर यातना देत आहेत. तेव्हा माझी लवकर या त्रासातून सुटका कर, सुटका कर, असे ते दररोज रात्री त्यांच्या घराबाहेर यायचे आणि त्यांच्या बायको मुलांना सांगायचे. मार्कंडरावांच्या भयानक मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक अथवा गावातले लोकही त्यांच्या घरात जायला घाबरत होते. त्यामुळे त्यांच्या घरात त्यांची बायको आणि मुलेच हे तिघेजणच राहत होते. ते तिघेच असल्यामुळे ते अतिशय घाबरले होते. मार्कंडरावांच्या आता बायकोला कळले होते की हे घर आता शापित झाले आहे. या घरात अधिक काळ राहणे अत्यंत धोक्याचे आहे. म्हणूनच त्यांनी मार्कंडरावांचे कार्य झाल्यानंतर ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रातोरात ते घर सोडून गेले. ते कुठे गेले ते कोणालाच माहिती नाही. या घटनेला जवळजवळ 18 वर्ष झाली आहेत. त्यानंतर मार्कंडरावांच्या घरात जे जे लोक राहिले किंवा ज्यांनी ज्यांनी ते घर विकत घेण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचाच आकस्मिकरित्या मृत्यू झाला. आज त्या घरामध्ये कोणीच राहत नाही. कित्येक वर्षापासून ते घर बंदच आहे. ते घर आता मोडकळलेल्या अवस्थेत आहे. पण गावातले लोक सांगतात की रात्रीच काय पण दिवसासुद्धा ते त्या घराच्या जवळून अजिबात जात नाहीत. कारण दिवसासुद्धा गावातल्या काही लोकांना मार्कंडराव त्या पडक्या घरामध्ये दिसतात आणि मग लोकांना ते त्यांच्याजवळ बोलावतात आणि त्यांना या यातनातून मुक्ती द्यायला सांगतात. पण अर्थातच गावातल्या सर्व लोकांना हे माहीत असल्यामुळे गावातला एकही माणूस त्या घराच्या दिशेने रात्रीच काय पण दिवसासुद्धा कधीच जात नाही आणि जाणारही नाही.